नमस्कार मैत्रिणी, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला नाचणीची उकड दाखवत आहे. चला तर मग मैत्रिणी, मी 1 वाटीभर नाचणीचे पीठ घेतलेले आहे. आता याची उकड कशी करायची आणि त्यामध्ये काय काय वापरायचे हे तुम्ही पुढे बघा. आता 1 वाटीभर मी नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर आणि जिरे पावडर एवढं मी वापरणार आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये. आता मी एक तेलची कढई ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. याला फोडणी वगैरे करायची गरज नाही, फक्त तेल टाकलं की नाही हे पाहण्यासाठी आपण 2 मोहरीचे दाणे त्यामध्ये टाकून बघायचे. आणि ते तडतडलं की मग आपल्याला हे सर्व मसाले त्यामध्ये टाकून द्यायचे आहे. थोडंसं मी तेल आता टाकलेलं आहे कढईमध्ये. आता आपण 2-3 मोहरीचे दाणे त्याच्यात टाकून बघू तेल आपलं गरम झालं की नाही. आणि ते गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले टाकून द्यायचे आहेत. तर आपण आता बघा मैत्रिणींना, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नागली हे खूप पौष्टिक असतं, त्यामुळे हे नागलीचं पीठ जर खाल्लं तर आपल्या ब्लडसुद्धा वाढते आणि आपल्याला त्याचा भरपूर उपयोग. आता आपण त्यामध्ये सर्व मसाले टाकून घेतले आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला पाण्याची फोडणी करून घेतलेली आहे आपण. आता 1 वाटी जर नाचणीचं पीठ घेतलं तर 1च वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे. 1 वाटी आणि थोडंसं वरती घेतलं तरी चालतं. आता बघा, आता त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे. आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी द्यायची. हे पाणी भरपूर उकळू द्यायचं आणि नंतर हे पीठ एकदम त्यामध्ये टाकून द्यायचं. थोडं थोडं टाकायचं मग त्याच्या गाठी तयार होतात. बघा, एकदम टाकायचं आणि आपल्याला लाटण्याने ते स्पीडने आपल्याला अगदी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. लाटण्याने स्पीडने हलवायचं एकदम. आणि बघा, अशा प्रकारे आता ते व्यवस्थित आपण एकत्र पाणी आणि आपण खिची घेतो तांदळाची त्याप्रमाणेच आपण यामध्ये पाणी टाकायचं आणि नंतर या लाटण्याचं पीठ काढून घ्यायचं आणि चमच्याने ते व्यवस्थित सारखं करून घ्यायचं. आणि आपल्याला पाणी कमी वाटलं तर त्याच्यात थोडासा पाण्याचा शिपका वरून दिला तरी चालतं. आता बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता मी व्यवस्थित असं चमच्याने परत एकदा ते व्यवस्थित सारखं करून घेणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण 5 मिनटं वाफ भरू द्यायची. लहान मुलांना तर ही नाचणीचं पीठ खायला खूप चांगलं असतं आणि संध्याकाळी 5 वाजता मुलांना भूक लागते. मग बाहेरचं इतर देण्यापेक्षा अशा प्रकारचे जर पदार्थ करून दिले तर ते पौष्टिक पण असतात आणि पोटभरीचे पण असतात. बघा मैत्रिणींना, आता आपलं हे पीठ वाफ भरली आहे. आता एका प्लेटमध्ये थोडं तेल घ्यायचं आणि आपल्याला चटणी घेतली आहे थोडी आणि ह्या तेलावर आपल्याला ते पीठ टाकायचं आणि ते पीठ अगदी सारखं करून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे ते तेलावर पीठ टाकून घ्यायचं आणि ते आता हे गरम आहे त्यामुळे ते व्यवस्थित असं सारखं करता येत नाही. थोडंसं गरमपणा कमी झालं की ते असं एकजीव करून घ्यायचं तेलामध्ये आणि नंतर ते चटणीला लावून आपण खायचं आहे. तर अशा प्रकारे मी आता हे प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे. तर बघा मैत्रिणी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा, कारण नाचणीचं पीठ आता सर्व दुकानांमध्ये अवेलेबल असतं. धन्यवाद.